बस भाई दमलो. तिकीट अरेंज करता निघालो. म्हणून आता आम्ही व्हिडिओ आता स्टार्ट केली. आमचे मित्र बघू शकतो बॉडी बिल्डर. भाई तो धंदा कसा आहे? चालू आहे एकदम मस्त. जेवायचं मुलगा आहे मला. तर तुम्ही बघू शकता आपले जीपी पासिक बँकचे एक लाडके जरा मस्त सामान आहे. रंगरंगोटी काही नाही चेहरा बघा. आजचा दुसरा दिवस आहे आमचा ट्रेनमध्ये. आता आहे आम्ही मथुराला पोहोचलोय. मथुराला आता स्टेशन येणार आहे बघा. तर आता बघा बॉईज लोक थांबले काय त्या एक गरीब आमची बाय बाय अशी बसले. साडेपाचला सैरानपूरला पोहोचू. तिथून आमची ट्रॅव्हलिंग असेल विकासनगरला. आपला ग्रुप, कॉलेजचा ग्रुप, पोरींचा ग्रुप, सगळ्यांचा ग्रुप आहे. आम्ही आता पोचलेलो विकासनगर बघू शकता. हॉटेलवर आहे आम्ही. हॉटेल चेक इन वगैरे केला. सर्व गेस्ट हॉटेलमध्ये राहिले. आता जेवत आहेत आणि आम्ही इथं थांबलो बाहेर. अरे मुलेश आम्ही आता असंच राऊंड मारतोय. बघतोय सर्व अरेंजमेंट बघू शकता तुम्ही. आम्ही जेवण दाखवतो तुम्हाला कसं जेवण वगैरे केलं आहे आणि रूमची डिटेल. रूमचा पण व्हिडिओ काढलाय का रे? रूमचा आता काढू आपण. हां आता काढू नाही तर मॉर्निंग व्ह्यू देऊ तुम्हाला डे 3चा. आजचा डे 2 आहे ना आपला. डे 3 आता आम्ही उठलेलो आहेत आणि ब्रेड घेतला नाश्त्यासाठी. हा हॉटेल आहे आमचा. ते गाड्या पार्क आहेत सर्व तिथे. तर नाश्ता ब्रेकफास्ट तयारी करत होतो. त्याच्यासाठी ब्रेड घ्यायला गेलो होतो. बघा आता पुढे आमचा नाश्ता काय असेल ते. अरे वा वा काय जितू कसा नाश्ता होता? संकेत दादा आला आपला. काय मागूया नाश्ता कसा आहे? हॅलो गाईज. बघू शकता व्ह्यू आमच्या हॉटेलचा. खूप सनराईज झाला. आताच आम्ही थोडं खाली गेलो होतो. बघायचं झाडं आहेत सर्व आंब्याची वगैरे झाडं आहेत. परवा अशी गॅलरी आहे. सर्व रूम आम्हीच आमचेच आहेत ग्रुपचे. तर खूप चांगलं हॉटेल आहे. चलो 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 सुबह हो गई. जल्दी से चाय पी लो ठंडी हो गई. झाली आमची पॅकिंग. तर आम्ही चाललो बारकोटला आता. हा धबधबा बघू शकता. कोणता धबधबा आहे? शिरवणे धबधबा आहे हा. तर ही जी नदी आहे ना ही यमुना नदी आहे. यमुनोत्रीमधून येते. इथं या साईडला यमुनोत्री आहे जे आम्ही उद्या करणार आहेत यमुनोत्री. आणि ही नदी पाहू शकता तुम्ही. याची यमुना नदी येते आणि इथून वाहत खाली जाते.
आउटफिट, व्हाईट शूज, ब्लॅक शॉक्स, तुम्ही रवा नाही खायचं कंची पॅन्ट कंची, ब्राऊन रेड बुल आणि हा आयुष. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे इथे. कुठे पारसी आलो भाई? किल्ला शिरवणाची आम्ही क्वारीवरनं निघालो आता पारसी किल्ला आलो. तुम्ही बघू शकता पारसी किल्लाचा व्ह्यू. पारसी किल्ला आलो आम्ही बेलापूर. आम्ही काय बोलतो आपण सकाळी 5 वाजता नदीत आंघोळ करू आपण. काय बोलतो? काय बोलतो? नदी आहे ना तू स्वेटर प्लस टी शर्ट प्लस स्वेटर प्लस एक ब्लँकेट घेऊन झोपणार हा. 20 डब्बी 20 डब्बी. 20 डब्बी. मी दिले. हम यहाँ से होटल जा रहे थे तो बीच रास्ते में हम लोग के कार का टायर पंक्चर हुआ तो वही अभी स्टेपनी रिपेयर कर रहे हैं. हमारा गाड़ी नहीं है वो क्या है, लड़के लोग को काम धंधे नहीं है ना, कुछ भी देखते रहते हैं. Cheers. कलर और जंगलात हॉटेल तोरून येतील आहे. रेड पोपट कलर ठीक आहे. अदरक लसूण पेस्ट खायचं वाटतं तो बिर्याणीवाला नाही का, मसूर बिर्याणी. मसूर 100 बटाटे 100 किलो. मसूर के पुलाव 100 किलो ना, 100 किलो चावल रहेगा ना. हाँ. तो अपने को मसूर भी 90 किलो मसूर लगेगा. अच्छा. और कांदा भी 100 किलो लगेगा, टमाटर 100 किलो लगेगा. आज आहे दिवस 4था. आम्ही आलोय यमुनोत्रीला. बघा आता यमुनोत्रीला पोहोचलेलो. आता ट्रेकिंग सुरू होईल. सर्व थंडी भरपूर आहे. किती आहे थंडी? पाऊस बघा, पाऊस पण आहे. बघा पाऊस आहे. 4 आहे बघ. 4 आहे. फोकस 4 टेम्परेचर तर आता ट्रेकिंग सुरू करतोय आम्ही. पाऊस पडतोय म्हणून पॉन्चो घालतोय. चला जादू आहे. आल्यावरती ना 150 रेनकोट घ्या. कंपल्सरी बघा सगळ्यांचे जे आहेत ते खालपर्यंत आहेत आणि प्रत्येका जास्त फुल साईजचा एकला फुलचा आहेत. सर्वांनी 150 रुपये दिले म्हणून यांचा शॉर्ट आलाय. पिंक कलरचा पिशवी घेतले. काय रुंदा. This is the first trek of Yamunotri. चला Freezing temperature, freezing, almost freezing. आम्ही आता इथपर्यंत आलो आहे. आम्हाला भेटला आहे कालू. सो लुक एट दिस. असे हे आजकालचे तरुण लोक आहेत. बूट सूट बसतात. आता आमचे फक्त 2 किलोमीटर राहिले. किती कव्हर केले? 4.47. बंद झालं. आता आमचा हार्डली 1 किलोमीटर बाकी असेल. कसं वाटतंय? आता आम्ही पोहोचलेलो आहे. बघू आता मंदिर इथे. हा मंदिर आहे. कसं वाटतंय? मजेदार. कसा होता एक्सपिरियन्स? स्प्रिंग वॉटर खाऊन झालेलं आहे. 4 समोसे, 4 पकोडे, 3 पराठे, ये ट्रिपल एक पुरी भाजी, एक छोले भाजी. आता बिल घेऊन यायला सांग ना भाई. अख्खा व्ह्यू आला माझ्या प्रत्येक. ग्रीन स्किन का पेस्ट आलं पेस्ट. कच्चावाला. व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू. उमेश काय झालं इथे? लँडस्लाईड झाले. किती तास आपण थांबणार आता? खाली पडतो. मग भाई काय बोलशील आता? आपण इथं बसलोय. आपण आपल्या ड्रायव्हरने थोडं लेट केला नाही तर आपण त्या साईडला असतो आता. नाही पण जर ड्रायव्हरने लेट नसता केला आणि त्याच्या खाली असतो तर ते पण आहे. किस्मत काय केले भाई. सांगता नाही काय बोलताय. जर ड्रायव्हरने लेट नसता केला आणि तिथं पण आम्ही असू शकतो. पण आम्ही इथं नसतो. इथं असतो खाली. इथं इथं खाली असतो. खाली
काय गीतेश भाई काय बाई साप कमरेची ना धंद्याची वाट लागून राहिलेली आहे. धंदा त्यांचा आहे. धंदा आता चिकनचा धोंडा आहे हे करू शकतो. काय भाई झाली क्लिअर? हा झाली चला झाली का? झाली हो. मित्रांनो आम्ही आता गंगोत्रीला निघलो होतो. त्यामध्येच आम्हाला एकदम मस्त वाव वाला व्ह्यू भेटलाय. स्पॉट खूप भारी आहे. वाव वाला व्ह्यू आहे हो. बघू त्याच्यामध्ये आम्ही चाय पितोय. थंडी पण वाव वाली आहे. मस्त चाय, थंडी पण भरपूर आहे. सर्व फोटो काढायला आयुष आयुष्यात होतं शिवाय आल्यात ते ये शिव्या भाई किधर है? सूरत में. किधर है सूरत? सामने देखो. क्या बात कर रहे हैं? वायफाय भारी स्पॉट आहे. मस्त एकदम. थंडी पण मस्त आहे. काय त्यात काय असेल मोनिश चहा पितो. नशिबी जॅकेट काय स्वेटशर्ट घाली जॅकेट घाल. सो अपडेट डे 5 ना. डे 5 गंगोत्री दर्शनासाठी आलो होतो आम्ही. आणि आता वाजलेत 8:15. जाऊ द्या थंडी आहे जास्त. 8:18 आणि आम्ही अजून गंगोत्रीला जाऊ. म्हणजे आमचा स्ट्रगल होता. गंगोत्रीला आम्हाला येता वाजले 6 कारण खूप लँडस्लाईड झाली होती आणि भरपूर ठिकाणी आम्हाला थांबवलं. त्यामुळे खूप टाईम झाला. 6 वाजता आलो. दर्शन घेतलं आम्ही आणि गंगा आरती पण भेटली आम्हाला. खूप चांगलं होतं. पण आम्हाला खाली जाऊन दिले नाही. आमचं हॉटेल उत्तरकाशीला होता. आम्हाला पालक पनीर आणि 50 लोकांसाठी पालक पनीर बनवून ठेवलेला. आमचं जेवण वगैरे सर्व तसंच पालक आहे. पनीर उत्तरकाशी हॉटेलला थांबा ना. आमच्या बॅग पण तिथेच आहेत. माझ्याकडे ई आहे. आणि तरी पण ठीक आहे. सर्व मजा असते. सर्व ठिकाणी आम्ही मजा करतो. रिअल आम्हाला आदत आहे महाकुंभ डे आम्हाला आदत आहे. आम्हाला आदत आहे महाकुंभची. उद्या डे 6 ना. उद्या डे 6 आमचा होता उत्तरकाशी टू फाटा. आता झाला गंगोत्री टू फाटा. आता कसं आहे गंगोत्रीवरून आम्हाला बॅग घ्यायला जायचंय. हा तिथून बॅग घेऊन फ्रेश होऊन आम्हाला फाट्याला जायचं आहे किंवा परवा आमचा केदारनाथचं आणि दर्शन. स्ट्रगल काय इथून जिथं रूम बुक केलं तिथं जायचं. तिथनं बॅगे घेऊन नाश्ता वगैरे परत तेच करून, लँडस्लाइड, परत तेच तेच तो struggle. ट्रॅफिक आणि परत तेच तुम्ही परत बघू तिथून शकता. फाटा जाऊ द्या. फाट्याला तुम्ही, परत आराम करून केलं. गंगोत्री मंदिर बघा. तुम्ही सबस्क्राईब करा. रात्री बघा. अजून असं नाही स्ट्रगल नाही करण्यासाठी. सबस्क्राईब काय करू नका भाई. करा भाई. काय करत नाही. फक्त subscribe. व्हिडिओ बघा. फक्त व्हिडिओ बघा. मजा घ्या. सबस्क्राईब काय करायची गरज नाही. सबस्क्राईब करा. पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघा. तर दिवस 7वा जस्ट सुरू झालेला आहे. कारण की टाइम झालेला आहे 6 वाजता. आम्ही गंगोत्रीवरून निघालो 4 वाजता आणि आता मध्ये थांबलोय चाय प्यायला. बघा सर्व झोपलेले होते. सर्व झोपलेले होते. 4 वाजता निघालो आम्ही इथून वरून. आता मध्ये थांबलोय गंगानेला. तर अजून इथून 1.5 तास लागणार आहे उत्तरकाशीला पोचायला. मग उत्तरकाशीवरून आम्ही जाऊ फाट्याला. हात कापा नाही तुला. हात कापा नाही. सगळंच कापतंय. काय चाय मस्त आहे. उत्तरकाशी हॉटेल तुम्ही बघू शकता. हा आपला व्ह्यू आहे.
ही नदी आहे जी इथून येते गंगोत्रीमधून. भगीरथी नदी आहे ही आणि हे आपले ऊन आहे सर्व. डे 7. आता आम्ही आहे फाटामध्ये. फाटामध्ये सर्व आमची जी पब्लिक आहे ना ती गेली सकाळी. पोचलो आम्ही लेट ना, तर गंगोत्रीला टाईम झाला होता म्हणून. तर आम्ही काल 10 वाजता पोचलो रात्री. जेवण वगैरे करून झोपलो. इथे एक तर लाईटीचा इश्यू आहे भरपूर. ते पूर्ण लाईट गेलेले आहे पूर्ण शहराची. इथे फाटाचं शहर आहे ना, फाटा, सिरसी, गुप्तकाशी सर्व लाईट गेलेली आहे. तर पाणी पण नव्हतं जास्त गरम. तर कसं तरी गरम आम्ही पाणी बनवला त्या गॅसच्या चुल्याने आणि आंघोळ केली. सर्व गेले. आता आम्ही थांबलो आहे. मी आणि अजून किती 7, 11, ते 7 म्हणजे आम्ही मिळून 9 जण आहेत. तर ते डार्क झाला पूर्ण. आम्ही मिळून 9 जण आहेत. तर हेलिकॉप्टरची आता तिकीटं जमा केली. आता आमचा उडेल थोडा, एक अर्ध्या तासाने उडेल. 12चा टायमिंग आहे. आता टाईम झाला आहे 11 वाजले. तर बघूया पुढं काय होतं आहे. मी हेलिपॅडवर आलो. आता आमचा नंबर झाला आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही हेलिपॅडवर वेटिंग करतो आहे. आणि इथून मग जसं आमचा आता नंबर येईल किंवा हेलिकॉप्टर येईल तर आम्ही वर जाणार आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केदारनाथ मंदिर दाखवू. चला. सो आम्ही आता पोचलो आहे केदारनाथ हेलिपॅडवर. वरती आलो आहे. येऊ बघा, ये पोचलेलं आहे वरती आम्ही मंदिराजवळ. सर बास्केट चाहिए. पोचलो केदारनाथ. हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टरमधून आलो. चला मंदिराजवळ. रूम पहिला ॲडजस्ट करू, मंदिराजवळ जाऊ, दर्शन करू. चलो. लास्ट इयर आलो होतो तेव्हा ब्रिज नव्हता झाला. आता ब्रिज चालू केला. तिथून जो ओम जो लिहिला ना तिथूनच एंट्री आहे पूर्ण. तर चला बघूया. तर पोचलेलो आम्ही. बघू शकता ओम जो काढलेला आहे. आणि त्याच्या पुढे आता इथे या जय केदारेश्वर. बघा, हर हर महादेव, शंकर भगवान की जय. तू केदार. फायनली मंदिराजवळ आलेलो आहे. बघा, चाललो आहे मी मंदिराजवळ वॉकिंग. या मंदिर ओपन झालेलं आहे. खूप चांगला वेदर आहे. मागे बर्फ आहे, भरपूर ऊन पडत आहे. हर हर महादेव, जय श्री केदार. कसं वाटतं मित्रांनो मंदिर बघून? सुंदर आहे आणि क्लायमेट पण खूप सुंदर आहे. सनी वेदर आहे म्हणून खूप चांगलं वाटतं. आणि मंदिराचे कपाट पण आता ओपन होणार आहे. तुम्ही बघू शकता आता चांगलं वातावरण आहे. ओपन होईल. नजारे पण खूप भारी आहे.
तो भाई लोग इधर आ गए केदारनाथ हर हर महादेव हर महादेव आईला पोरा घसरलेले आहेत. मसाला डोसा कसं वाटला छान वाटलं बरं वाटलं मस्त रस्ता कसा रस्ता? तिकट राहणं पाहिजे रस्ता कसा वाटला बरं वाटलं खूप छान वाटलं नशीब आमचा आता हे लास्टची फेरी बाबा पहिली फेरी त्याला लास्टची फेरी कधी लास्टची येऊ गला शकत परत नाही. येऊ विचार पण आता करू शकत नाही. कारण आता आमची पोरं नशीब घसरलेली आहेत. हा, चांगलं भेटलं. हो काय बोल भाई आणि खूप काय नाही खूपच थंडी होती काल रात्री आज चांगला आहे घसरल्यान फुल भाई डोसा बिसा डोसाचा टेस्ट चांगला लागतोय कारण की चालत आले आम्ही 5 तास सगळ्यात पहिला पोहोचले बाब्या चालत आले हे आम्ही दोघं आले कच्चरच्या पहिला पोहोचले यांचे दुर्वेश काय काय स्ट्रगल आम्ही चणा खायला जाऊया. भाई तुषार भाई हाय कसा आलास चालत एकदम मस्त चालत एकदम मस्त आहे भारी सगळ्यात स्टार्टिंगला आलाय भाई चालत मला वाटतं किती 12 वाजता ना 11 वाजता पोहोचलास ना आम्ही 12:30 12 वाजता पोहोचला आम्ही निघलो होतो हॉटेलमधून लेटच निघालेलो मला वाटतं 5 वाजले होते आम्हाला निघायला रूम आहेत सर्व 2 बेड असतात एका रूम मध्ये फक्त 5 जण आणि आपले पोरं आलेत त्यांनी बॅगे ठेवल्या आहेत बॅग वगैरे ठेवलेत बघा आणि सर्व असतं सुविधा पूर्ण खालती कार्पेट वगैरे असतो बाथरूम बघू शकता प्रॉपरली एकदम वॉशरूम वगैरे आहे गीझर वगैरे आहे आणि इथून जसं बाहेर निघणार तसं इथून बघू शकता तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर केदारनाथ मंदिर वॉकिंग डिस्टन्सवर आहे मंदिराच्या मागच्या साईडला आणि याला म्हणतात भीमशिला हे जे आहे ते भीमशिला आहे किंवा 2014 मध्ये केदारनाथमध्ये प्रलय आला होता तेव्हा याच भीमशिलाने मंदिराला वाचवलं होतं बघू शकता हे मंदिराचं बॅक साईड आहे आणि त्याच्याच मागे आपलं भव्य हिमालय पर्वत रांग बघू शकता एकदम भारी आहे सुंदर व्ह्यू आहे आधी शंकराच्या मूर्ती आताच नवीन मला वाटते 2 वर्ष झाले ती बनवलेली आहे बघा बाबांनी रुद्राक्ष दिलाय हे असतात जे मंदिराच्या सोबत पूर्ण 6 महिने इथे बसलेले असतात बघू शकता बाबा इथे अघोरी बाबा बोलतात अघोरी बाबा नागा बाबा बघा हे आहेत नागा बाबा आरती सुरू आहे आणि आरतीचा आनंद घेताना V4 नाही 5 वागे थंडी किती आहे रे? थंडी किती आहे मोबाईलमध्ये दाखव -1 टेम्परेचर आहे मला याला कर -1 अजून कमी होईल -5 पर्यंत ना 6 रात्री किती वाजलेत 1:34 आणि आम्ही अभिषेकला आलो होतो मंदिराजवळ खूप थंडी आहे -2 बघू शकता सर्व आलेत आम्ही अभिषेक केला मस्त खूप चांगला अभिषेक झाला 10-15 नाही मला वाटतं 20 मिनटं आम्ही आतमध्येच होतो आणि मस्त एकदम भारी ये बोल कसं झाला अभिषेक
खूप मस्त झालं आणि मनाला खूप शांती भेटली. आणि 10-15 मिनिटं जरी आम्ही आतमध्येच होतो. हो, मस्त नक्कीच. एकदम मस्त झाला अभिषेक. म्हणजे बोलतात ना पावती वगैरे आहे ती 5,500 काहीतरी पावती आहे, पण मस्त वाटतं एकदम. सर्व मनासारखा मनासारखा दर्शन अभिषेक भेटतोय. होतो. बोलो. खूप मस्त दर्शन झालं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं आम्ही शिवलिंगाजवळच होतो. दर्शन खूप मनासारखं झालं. डे 8 सकाळी 5:30 वाजता आलो होतो आम्ही हेलिपॅडवर. आता 6 वाजलेत, उजेड झाले आणि आमची हेलिकॉप्टर तर झालं आहे आता नोंदणी. बघूया आता हेलिकॉप्टर कधी येतो आणि आम्ही कधी खाली जातो. आलेलो आहे आता खाली. डायरेक्ट मायनसमध्ये होतो. डायरेक्ट 18 डिग्री, म्हणजे ॲक्च्युली फील लाईक 22 आहे बघा. डायरेक्ट 22 डिग्रीमध्ये उन्हामध्ये हललो आहे. मस्त वाटतं आता उन्हामध्ये बसायला, म्हणून बसलो बघा, आराम करतो. आता येतील सर्व हेलिकॉप्टरवाले तर आले सर्व. आम्ही आता चालत येणारे सर्व येत आहे. मी आलो होतो आता त्रिवेणी नारायण मंदिर. बघा त्रिवेणी नारायण मंदिर आहे. आमचा शेखर भाऊ परत एकदा लग्न करताना बघा, शेखर भाऊ लग्न करतोय. शेखर आणि शुभांगी. त्रिवेणी नारायण मंदिर, जिथं शंकर पार्वतीचं लग्न झालं होता. इथं अशा पद्धतीचं, म्हणजे जे कपल इथे लग्न नाही करू शकले ते परत एकदा असं लग्न करतात. त्यांची विधी होते, हार वगैरे घातले जातात. बघा सर्वजण करत आहेत. आणि अखंड ज्योती, की 3 युगापासून ज्योती जलत आहे. आतमध्ये आहे, तिथे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. आत्ताच शेखर दादाचं लग्न झाला, बघू शकता. आता आम्ही त्रिवेणी नारायणला लग्न केला आणि सर्वांना आईस्क्रीम दिलेले आहेत. लग्नाचे आईस्क्रीम आईस्क्रीम दाखवा. आईस्क्रीम खावायला या. हे आहेत आमचे त्रिवेणी नारायणचे ड्रायव्हर्स. त्यांना पण आम्ही आईस्क्रीम दिलंय लग्न झाल्यामुळे. कॉंग्रॅच्युलेशन्स परत एकदा. धन्यवाद. शेखर आणि शुभांगी सत्यनारायणच्या पूजेला या उद्या. तिसरं एक लग्न करा कोर्टामध्ये. 3 होतील. डोंगरातला या पूजेला. टुंगनातलं पूजा आहे उद्या. हल्दीचं जेवण आता रात्री हॉटेल आहे, हॉटेल आहे ते पीपल कोटीला आहे. थंडीमध्ये आम्ही आईस्क्रीम खाताना. आता उद्याच्या ब्लॉग मध्ये जर मला सर्दी झाली तर याचा पूर्ण जिम्मेदारी संकेतला असेल. संकेतने घेतलंय. आज आहे दिवस 10वा स्टार्ट झाला आहे. आणि स्टार्ट पण कसं झालं आजचा दिवस. तर आम्ही आलो आहे जोशीमठमध्ये, नृसिंह मंदिर बघू शकता मागे. सर्व पब्लिक आली आमची पहिल्या गाडीची. आणि आज आम्ही झालो बद्रीनाथला. तर बद्रीनाथच्या मध्येच एक जोशीमठ म्हणून
गाव आहे, त्याच्यामध्ये आहे नृसिंह मंदिर. खूप चांगलं मंदिर आहे. काय आहे या डोंगरामध्ये? हा हत्ती पर्वत आहे आणि हा लेडीजच्या याच्यामध्ये स्लिपिंग लेडीमध्ये हे आहे. फेस दाखव, फेस कुठे आहे? तेव्हा हे फेस आहे, केस वगैरे हे खालच्या केस आहे आणि हे आहे. स्लिपिंग लेडी असा डोंगर आहे का स्लिपिंग लेडी वायलोग? कहाँ बैठे हैं महादेव? वो वहाँ बैठे हैं. वो देखो चांद, वो देखो जैसे महादेव के सर के ऊपर चांद रहता है वैसे ही यहाँ पे चांद है. और ये दूसरे मंदिर कहाँ बैठे महादेव? कहाँ बैठे महादेव? लेफ्ट का राइट भाई? अरे साखरपुडा भाई, साखरपुडा आहे. पोचलेलो आम्ही आता बद्रीनाथला. बद्रीनाथ धाम बघा, हा आहे बद्रीनाथ धाम. जस्ट पोचलोय आणि आता चाललो दर्शनाला. भरपूर गर्दी आहे, बघू शकता. खूप लाईन आहे मोठी, ते 3-4 तासाची लाईन आहे. बद्रीनाथ दर्शन झालेलं आहे आमचा. बघा किती गर्दी आहे. मंदिर बघा, मस्त चांगलं मंदिर. खूप चांगलं वाटतंय. भरपूर ऊन आहे, थंडी लागत नाही अजिबात. नाहीतर रात्री इथे -3 पर्यंत गेला होता. बर्फ पण पडला होता. बद्रीनाथ मंदिरमध्ये आलो आहे आणि बद्रीनाथचा भोग काहीच पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ झाले आमचे 4 धाम झाले. बद्रीनाथचं आता दर्शन झालं. आम्ही बसले कुंडामध्ये. खूप गरम पाणी आहे बघा. सप्तकुंड बोलतात त्याला. बद्रीनाथ मंदिराच्या जस्ट खाली आहे. सर्व जी एरिया आहे ना, बघू शकता पूर्ण पाणी गरम आहे. सर्व आंघोळ वगैरे करतात. आम्ही कपडे नाही आणले, पण आम्ही पाय वगैरे ठेवले बघा मस्तपैकी. मस्त वाटतंय पाहायला. एवढे दिवस जे थकवा होता आवाज निघून जाईल जरा. नाही खोल नसत. तर गाईज आज आमचा 11वा दिवस आहे आणि आम्ही सर्व आता रेडी होऊन निघालोय ऋषिकेशला, त्रिवेणी घाटला. त्याच्यामध्ये रुद्रप्रयाग, धारीदेवी आणि देवप्रयाग पण येईल. आणि मग नंतर त्रिवेणी घाटावर आमची आरती असेल. आरती आम्ही असं आरती करू. खूप चांगले दिवस गेले आमचे 10. आज 11वा दिवस आहे. फुल एन्जॉयमेंट, रोज नवीन एंटरटेनमेंट. मस्त, खूप एन्जॉयमेंट. मी तर खूप एन्जॉय केला. सर्वांनी खूप एन्जॉय केला. कालचा दिवस तर खूप हॅपनिंग होता आमच्यासाठी. मस्त, एकदम भारी.
खूप मस्त वाटलं काल बद्रीनाथ दर्शन गेला. 4 धाम झाले सर्वांचे पूर्ण आणि कोणाचे जेठाचे 2 धाम झाले. मस्त वाटलं सर्व. वातावरण चांगला होता उत्तराखंडचा. जाईल नाही झालं. मस्त. मागे काय हनुमान चालीसा चालू आहे आणि काय मॉर्निंग आहे बघा. किती चांगली मॉर्निंग. आता कॉफी ऑर्डर केली आहे, चाय ऑर्डर केला आलाय. तर आता आमचे आलेलं आहे बघा चाय. तुला चाय कॉफी. ही कॉफी आहे का? कॉफी. ही कॉफी आहे. ही कॉफी आहे का? ही कॉफी चाय. आता आम्ही इथनं निघणार आहे. आमचा आता लास्ट स्टे असेल. आमचा लास्ट दिवस आजचा हरिद्वारला. मग आमचे 4 धाम पूर्ण. ऑलरेडी झाले. स्पॉन्सर बिस्किट ऑफ प्रिया गोल्ड फ्रीमध्ये प्रमोशन करतोय आम्ही. प्रमोशन आहे आमचं. फ्रीमध्ये चाय कॉफी नेसकॅफे टी व्ही एसर मोबाईल आयफोन वॉच फास्ट ट्रॅक बघा. कोणी पैसे वगैरे देत असतील तर यूट्यूब मार्फत. तुम्हाला पण अशी एन्जॉयमेंट पाहिजे असेल तर डीके टूर सोबत या. बिंदास कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करा. बिस्किट खालो प्रिया गोल्ड. मस्त काय नवीन क्रीम पण आहे ना. स्पॉन्सरशिप आमची आलेली आहे प्रिया गोल्डमधून. जर तुम्हाला लाईफमध्ये काय हॅपनिंग पाहिजे असेल तर पुढची ट्रिप डीके टूर सोबत या. देवी बघू शकता माझे. बजाव बजाव. अरे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, सरदास मेरा मन बेल पथरी, जीवन भी अर्पण कर तू। क्या बात है। जब भजन करे मिल कान मुकुड़ जाए, जब भजन करे मिल कान मुकुड़ जाए, मेरे घर के आगे सैया आई। इधर आ जाओ। धारीदेवीच्या इथे एक व्ह्यू आहे. नदी बघा, गंगा नदीचा व्ह्यू. ऋषिकेशला पोचलो आता आम्ही. थोडा टाईम झाला आम्हाला. गंगा आरती संपलेली आहे. सर्व गेलेले आहेत घरी आणि आम्ही थोडं लेट झालो इथे पोचायला. तर बघूया आता काय काय भेटते बघू, कारण की आरती तर संपलेली आहे. तुम्हीच खावा. पॅडी विश पॅडी लड्डू मिठा हा लड्डू मोठे कर. विश पॅडी लेग पीस. हर हर
की दिवस आहे 12वा आणि 14 ऑक्टोबर आहे. आमचा शेवटचा दिवस आहे, शॉपिंगचा दिवस आहे. तर बघा आमची पब्लिक काय बोलतात. हॅलो, स्वतःचा ब्लॉग करून आम्हाला कंटाळा आला म्हणून आता मी दुसऱ्यांच्या ब्लॉगमध्ये आलोय. सो गाईज प्लीज फॉलो हिम. आणि जेवढं मी नाही दाखवलं त्याच्यापेक्षा जास्ती ह्यांनी दाखवलंय. सो प्लीज एक्सप्लोर दिस स्टोर. चलो अभी हम लोग जा रहे हैं शॉपिंग करने. हरिद्वार का मार्केट तो आपको पता ही है. चलो शॉपिंग करते हैं. हॅलो चलो चलो. तर आमचा मित्र प्रतीक आम्हाला सोडून गेला कुठेतरी मागं तिथं. बघा. आम्हाला दाखवतो तुम्हाला. आमचा मित्र प्रतीक गेला दुसऱ्या साईडला. आम्ही चाललो इथे आता शॉपिंग करायला. बघूया शॉपिंग काय भेटते. जरा ऊन आहे म्हणून जरा कॅप घातले मस्त. चले या साईडला सावली द्या. मी गॉगल नाही घेतला. माझा गॉगल काय घेतलेच ना. अरे सॉरी. येडा झालेला आहे पूर्ण भाई. 12 दिवस फुल फिरलो, मजा केली. मस्त चांगलं वातावरण होता. परत ऊन आज पण आल्यावर चांगला. हे लोक एक हरिद्वारवाले जे गाडीवाले आहेत ना, लय नुसतं कचकच हॉर्न वाजवतात. कंचा ड्रॅगन नुसतं हॉर्न. आणि हे बघा बस बस आहे ही. गणपती बाप्पा बस बघा बस. डेंजर आहे. वेस्ट बंगाल. तर सर्वांनी शॉपिंग केलेले आहे. शॉपिंगचं सामान वंडरफुल शॉपिंग. शॉपिंग बघा शॉपिंग. ब्लँकेट स्पॉन्सर्ड बाय डीके टूर्स. नाही भाई थँक्यू सो मच डीके टूर्स फॉर पर पर्सन सगळ्यांनी पैसे दिलेले आहेत. जास्त सिरियस घेऊ नका. आणि सगळ्यांची शॉपिंग यांच्याकडे दिले. हे लोक चालले हॉटेलमध्ये. बघा सगळ्यांचे हात खाली झाले आणि यांच्याकडे देऊन टाकलंय. चला आता पुढे अजून शॉपिंग करूया. ओ भैया क्या बोलते हो. हाउ आर यू. आपका नाम. मुन्ना पार्क. मुन्ना. अच्छा मुन्ना. इनको लेके जाओ होटल में लज्जा पैलेस. चलो चलो. स्पेशल पेड़ रबड़ी कुल्फी है बराबर में. बोल की पोडी. आता इथे पाणी पूर्ण आटवलेलं आहे. बघा सर्व पैसे शोधत आहेत. इथे बघा सर्व लोक आहेत जे पैसे शोधत आहेत. जे सोना वगैरे याला भेटतो ना. तर आता पाणी कमी झालं तर ते लोक शोधत आहेत. आणि बाकीचं आता जे आपला कुंभमेळा असेल त्याची तयारी चालू आहे. बघा क्रेन वगैरे आणलेले आहे. ते ब्रिज वगैरे बांधत आहे. पूर्ण 2027ला त्याची ही तयारी आहे. तर चला रिटर्न जर्नी चालू. आता निघूया आपण मुंबईसाठी. 10 रुपये आहे. चलो. डे 30 ट्रेनमध्ये आहे मी. आता पोचलो आहे खांडवाला पोचलो आम्ही. भोपाळला पोचलो आहे. बाबा आमचे नुसते खातात. ड्रायफ्रुट्स हातात ना ते झोपतात. आणि हे प्रतीक आमचे कवर बॉईज नुसते सोडून ब्रेकफास्ट कॉफी. आणि आल्या तेव्हापासून झोपतोय. स्लिपिंग लेडी. खायला उठतोय. स्लिपिंग लेडी. मला वाटतं शेवटचा व्हिडिओ असेल. बघूया तरी पुढं काय असेल इंटरेस्टेड तर बघूया. बाब्या नुसता खातोय त्याच्यात पण. बोल. आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. आज संध्याकाळी आम्ही सगळेजण घरी जाऊ. बिना काही लफड्याचे. हा बिना काही टेन्शन घ्या. लास्टला टीम अप ही झाली. नंतर गेट टुगेदर झाला. पुढच्या Second last ब्लॉगमध्ये दिवशी. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू 5 नोव्हेंबरला. 5 नोव्हेंबरला भेटू. डायरेक्ट आम्ही जाऊ जगन्नाथपुरी, वाराणसी, अयोध्या, काय वैद्यनाथ. बैद्यनाथ. ए बाब्या